नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योगी युंजित सतत महात्मानं रहसी स्थितः एकाकीयत चित्तात्मा निराशीर परिग्रहः जया सोहम भाव अटक मोक्ष सुखा लागो निरंक तयाची तिठीचा झने कळंक लागेल तुझिया प्रेमा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. योगारूढ पुरुषाचं लक्षण, त्याला प्राप्त होणारं फल याचा विस्ताराने विचार केल्यानंतर आता योगारूढ होणाऱ्या पुरुषाने कशा प्रकारे साधना करावी तो विचार परमात्मा सांगायला प्रारंभ करतात की त्याने स्वतः एकांत वासामध्ये राहावं, जिथे कोणत्याही प्रकारचे दुर्जन लोकांचा संपर्क आपल्याला घडणार नाही अशा एकांत वासामध्ये एकटं राहावं. रहसी स्थितः म्हणजे एकांतामध्ये राहणारा, आणि पुन्हा एक शब्द आला एकाकी, एकटाच राहणारा, म्हणजे कोणत्याही प्रकारचे स्वकीय नाते संबंधीसुद्धा त्याच्याजवळ नाही असा. किंवा भगवंताने या बाबतीमध्ये 12व्या अध्यायामध्ये असं म्हटलं आहे बघा की जे सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले परिग्रही घातले तरी यावरी. सडे म्हणजे एकटा, जो एकटाच आहे, एकांतामध्ये राहणारा आहे, ज्याने आपलं चित्त आणि शरीर यांच्यावर नियमन केलेलं आहे. कोणत्याही प्रकारची सांसारिक पदार्थाची अपेक्षा ज्याच्या मनात नाही आणि शास्त्राने प्रतिपादन केलेला परिग्रहसुद्धा जो करत नाही. निराशीही अपरिग्रह अशा योगाची साधना करणाऱ्या योगी पुरुषाने सततम आत्मानं युंजित, सतत नित्य निरंतर आपल्या अंतकरणाला आत्मचिंतनाच्या ध्यानामध्ये लावावं. असं या श्लोकापासून प्रारंभ झाला आणि हा 32व्या श्लोकापर्यंत विचार आता चालूच राहणार आहे. यावर ज्ञानोबाने स्पष्टीकरण करता की सिद्ध महापुरुषाची जी लक्षणं आहे आतापर्यंत ते भगवंताला आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी परमात्म्याने प्रतिपादन केली आहे. कोण आहे परमात्मा? जो ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहे. जगामध्ये जाणणारे जे काही बुद्धी आहे, बुद्धिवान लोक, त्या सर्वांच्या बुद्धीचा प्रकाशक परमात्मा आहे. आणि या परमात्म्याचा संकल्प झाला की तो विश्वाची रचना करतो. जया दादुले याचा संकल्प विश्वरची. ज्ञानोबारा म्हणतात तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न आहे. ऐका यशश्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती जेथ मनोनितो भगवंतो. पण या भगवंताच्या या 6 गुणांचं वर्णन करण्याकरता वेदाने प्रारंभ केला. पण ज्ञानोबारा त्या बाबतीमध्ये रूपक करतात. ओंकाराच्या बाजारामध्ये शब्दब्रह्म नावाचं उत्तम वस्त्र तयार झालं, पण ते उत्तम वस्त्र असणारं शब्दब्रह्मसुद्धा ज्या परमात्म्याच्या यश नावाच्या एका गुणालासुद्धा पूर्णपणे वेढू शकलं नाही, बाकीच्या 5 गुणांचं वर्णन करता येणार नाही. कैमुत्तिक न्यायाने हे सांगणं वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रणवाची पेठे जहाले शब्दब्रह्म माझेठे ते जयाची या यशा धाकुटे वेडू न पुरे. ज्याचं अंगाचं तेज मिळालं की चंद्र आणि सूर्यांच्या प्रकाशाच्या व्यापाराला प्रतिष्ठा प्राप्त होते. इथपर्यंत विचार सांगितला आणि पुढे ज्ञानोबाराय आपल्या मनाशी संवाद करतात. ज्या परमात्म्याचं एक नाव पाहिलं तर त्याच्यासमोर संपूर्ण आकाशसुद्धा अल्प वाटतं. या एकाएक परमात्म्याच्या एका गुणांचं तो काय आकलन करणार आहे? परंतु मला तर असं वाटतं आहे की अर्जुनाला या निमित्ताने भगवंताने कुणाची लक्षणं सांगितली, ती का सांगितली हे काही मला सांगता येणार नाही. किंवा दुसरा पाठ असा आहे ती मला सांगता येणार नाही का? अर्थात ती मलाच सांगता येणार आहे. आणि मग ज्ञानोबाला सांगतात
मला तर असं वाटतं आहे की अर्जुनाच्या समोर भगवंताने जी ब्रह्मविद्या प्रगट केली त्या ब्रह्मविद्येचा परिणाम असा होतो की द्वैताची पूर्णपणे निवृत्ती होते आणि द्वैताला कारण असणारं जी अविद्या तीसुद्धा पूर्णतया नाश पावते. अशी ब्रह्मविद्या जर आपण समोर प्रगट केली तर मला अर्जुन आवडतो आहे किंवा अर्जुनाला मी आवडतो आहे अशी प्रेमाची गोडी कदाचित नष्ट होईल. म्हणून भगवंताने प्रगट ब्रह्मविद्या न सांगता अर्जुनाला योगारूढ पुरुषाची लक्षणं सांगून महावाक्याचाच उपदेश केला आहे. पण तो करत असताना थोडासा का होईना अर्जुनाच्या आणि आपल्यामध्ये अर्जुनाच्या ठिकाणचं अर्जुनत्व आणि आपल्या ठिकाणी असणार उपदेशकत्व या भावनेला परमात्म्याने सिद्ध ठेवून केले मनचे वेगळं वाणे भोगावया. अर्जुनाचं प्रेम किंवा भक्तिप्रेम सुखाचा आस्वाद घेण्याकरता आपलं मन मात्र वेगळं ठेवलं, स्वरूपाला प्राप्त होऊ दिलं नाही. इथपर्यंत आपण विचार पाहिला. 115 क्रमांकाची ओवी आहे. जया सोहम भाव अटक मोक्ष सुखा लागो निरंक तयाची तिठीचा झने कळंक लागेल तुझी या प्रेमा विपाई अहम भाव याचा जाईल मी तेचे हा जरी होईल तरी मग काय किजेले एकले या दिठीचे पाहता निविजे कातोंड भरुनी बोलीजे नातरी दाटून खेव दिजे ऐसे कोण आहे आपुलिया मना बरवी असमाई गोठी जीवी ते कवनेशी चावळावी जरी ऐक्य झाले या काकुळती जनार्दने अन्योपदेशाचे हातासने बोला माझी मन मने अलिंगू सरले हे परिसता जरी कानडे तरी जान पापार्थ उघडे श्रीकृष्ण सुखाची चिरुपडे ओतले का. या 6 ओव्यांचा एकत्र विचार आहे म्हणून त्या एकदाच वाचल्या. या 6 ओव्यांचा एकत्र विचार केल्यानंतर सगळा अर्थ पूर्ण प्रगट होतो. आता ब्रह्मविद्या प्रगट केल्यानंतर अर्जुनाच्या मनात असणारं द्वैत ज्याला कल्पित द्वैत आपण असं म्हणतो त्या द्वैताचा पूर्ण जर निराश झाला तर भगवंताला नेमकी अडचण काय आहे. अर्जुन स्वरूपाला प्राप्त झाली चांगली गोष्ट आहे, पण त्या पाठीमागचा भाव ज्ञानोबा विशद करतात की ज्या भगवंताला सुख हे त्याचं स्वरूप आहे त्यालाही सुख प्रदान करणारे भक्त आहेत आणि आपल्याला सुख प्रदान करणारा भक्त जर आपल्या स्वरूपाशी एकरूप झाला तर सुखाची उपलब्धी आपल्याला होणार नाही. या बाबतीमध्ये परमात्मा काकुळतीला येतो आहे. ज्ञानोबाचा शब्द आहे या काकुळती. देवाची काय काकुळती आहे ते आतापर्यंत या वयामध्ये सांगतात. अर्जुनाच्या ठिकाणी असणारं जे प्रेम आहे अर्जुन पडिये किंवा अर्जुना पडिये हे गोडी नासेल हन तर या प्रेमाला कोणाची नजर लागू नये. नजर लागते बघा. एखाद्या व्यक्तीकडे एखादा चांगला सद्गुण असेल आणि त्या गुणाचा उत्कर्ष दुसऱ्या पुरुषाला सहन जर झाला नाही, फक्त एवढंच आहे की ज्याला सहन होत नाही त्याच्याकडे थोडंफार सामर्थ्य असावं लागतं. ते सामर्थ्य जर त्याने वापरलं तर समोरच्या व्यक्तीला नजर नक्की लागू शकते. दृष्ट लागण्याचा मलाही चांगला अनुभव आहे. दृष्ट 2 काळामध्ये लागू शकते. एक चांगल्या व्यक्तीची पण नजर लागते ज्याचा आपल्याला अत्यधिक प्रेम आहे आणि कधीकधी जो आपला अत्यंत राग क्रोध करतो त्याचीसुद्धा आपल्याला दृष्ट लागू शकते. आता व्यवहारामध्ये नजर लागते. लहान मुलाचा शृंगार आई करते, त्याला स्नान घालते, काजळ लावते, डोळ्यामध्ये काजळ लावते आणि त्याच्याकडं पाहिलं की त्याला असं वाटतं जगातला सगळ्यात सुंदर मुलगा कोणाचा तर माझा. पण माझ्या मुलाला कदाचित माझीच नजर लागू नये याकरता ती त्या मुलाच्या गालावर एक काजळाचा टिपका देते. शृंगार कोण करते? आईच करते. पण माझ्या प्रेमाची तुला नजर लागू नये याकरिता ज्याप्रमाणे ती काजळाचा टिपका देते हे झालं आईचं प्रेम. कधीकधी त्या मुलाकडे जर शेजारच्या लोकांनी पाहिलं, मुलगा खूपच सुंदर दिसतो, खूपच गोंडस दिसतो असं त्याने जर वर्णन केलं, कदाचित
माणसाची नाही लागत नजर एवढी, पण महिलांची लागते. असं जर एखाद्या महिलांनी वर्णन केलं तर जाताने आपण मेडिकलमधून तापीची गोळी घेऊन जायची, कारण मुलाला संध्याकाळी ताप नक्की येऊ शकतो बरं. आणि ते दृष्ट उतरवण्याच्या काही पद्धती असतात. एरवी जर आपण मिरच्या, मीठ, मोहरी हे जर अग्नीमध्ये टाकलं ना तर ते आवाज करतं, पण ज्याला दृष्ट लागली त्याच्यावरून जर आपण त्या मिरच्या, मीठ आणि मोहरी ओळून घेतलं, अग्नीमध्ये टाकलं, ते आवाज नाही करत. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. फक्त अजून मला तुमची कोणाची लागली नाही. मला ही चांगलं माहिती आहे, दृष्ट लागते, तुमची नाही लागणार. उलट तुम्ही संत माझी या कडा, कराल दिठीचा बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी, असा अंतकरणातला भाव आहे. ज्ञानोबारांच्या ओळीप्रमाणे दृष्ट लागू शकते. हा झाला व्यावहारिक भाग. परमार्थामध्ये दृष्ट कशाला लागते, या ओवीनुसार दृष्ट लागू शकते प्रेमाला. भगवत स्वरूपाच्या विषयी असणारं जे प्रेम आहे किंवा भगवंताच्या मनात भक्ताविषयी असणारं प्रेम आहे. एकतर भाव असा आहे की देवाला सुद्धा जो प्रेमी भक्त आहे ना, तो मिळत नाही बघा. मी काल नारद महर्षींचं भक्तिसूत्र वाचत होतो. त्या सूत्रामध्ये चिंतन करत असताना एकदा देवर्षी नारदजी भगवंताकडे आले, आणि आल्यानंतर भगवंताने आल्याबरोबर, आता लहानपणाची भगवंताला आठवण होणार, लहानपण भगवंताचं वृंदावनामध्ये गेलेलं आहे. गोपिकांनी भगवंतावर प्रेम केलं, लग्न झालेलं आहे. द्वारकेमध्ये असताना 16,108 लग्न देवाचे झाले, पण लग्न झाल्यानंतरही देवाला बालपणाची आठवण झाली. आणि मग नारदांच्या समोर सांगायला लागले, काय गोपिकांचं प्रेम माझ्यावर, काय प्रेम आहे. नारदजी, तुम्ही सुद्धा म्हणता यथाव्रज गोपिकांना, एवढं गोपिकांचं माझ्यावर प्रेम आहे. ती सगळी बातमी वार्ता ऐकली भगवंतांच्या पट्टराण्यांनी. मी विचार केला, नारदजी का हो म्हणे, आम्ही का देवावर प्रेम करत नाही. नारदांनी तक्रार देवाकडे केली. म्हणे, देवा तुम्ही फक्त गोपिकांचं नाव घेता, यात 16,108 लग्न तुमचे झाले, यात धर्मपत्नी तुमच्यावर प्रेम करत नाही का. भगवान म्हणाले, ती गोष्ट मी तुला नंतर सांगेन, सध्याला माझं डोकं दुखतं आहे, प्रचंड डोक्यामध्ये वेदना होतात, मला औषध काहीतरी पाहिजे. नारदजी म्हणे, तुम्ही फक्त औषध सांगा, मी ते कुणाकडून आणतो आणि कसंही आणतो, जास्त शोध घेण्याची गरज नाही म्हणे. माझ्यावर प्रेम करणाऱ्या भक्ताने त्याच्या चरणाची चरणधुली जर मला अर्पण केली आणि त्या चरणाच्या रजकणाचा लेप जर मी माझ्या मस्तकावर लावला तर माझं डोकेदुखीचा त्रास बंद होऊ शकतो. नारदजी द्वारकेत निघाले. ज्याला भेटले त्याला विचारायचे, तुम्ही भक्त आहात ना. मग भक्तच आहे, द्या बरं चरणरज. त्याने कोणाला, देवाला. जिथं ब्रह्मादिक असणारे देव ज्या भगवंताच्या चरणावर मस्तक टेकवतात, त्या परमात्म्याच्या मस्तकाला आम्ही आमच्या चरणाचे रजकण धुलिकण द्यावे कसे, आम्ही देणार नाही. हताश झाले. 16,108 घरामध्ये प्रवेश केला. सगळ्या धर्मपत्न्यांनी सांगितलं, देवावर आमचं प्रेम आहे, पण देव आमचा पती आहे, परमेश्वर आहे, आणि त्याला जर आम्ही आमच्या चरणाचे रजकण धुलिकण दिले, नरकात जावं लागेल ना आम्हाला. देवाची डोकेदुखी बंद व्हावी असं आम्हाला वाटते, पण आम्ही मात्र धुलिकण देणार नाही. नारदजी निराश होऊन आले आणि भगवंताला विचारलं, प्रभू बहुतेक आता औषध मिळणार नाही, आयुष्यभर तुम्हाला आता डोकेदुखीचा त्रास होणारच आहे. कुठं गेले होते, या ठिकाणी गेलो. वृंदावनात गेले का, म्हणे नाही, तेवढं ठिकाण राहिलं, वृंदावनात जाऊन या. वृंदावनामध्ये नारदजी गेले. गेल्यानंतर सगळ्या गोपिकांनी गराडा घातला. नारदांना विचारलं, काय कार्य काय आहे. म्हणे, प्रभूचं डोकेदुखीचा त्रास होतो आहे, एखाद्या भक्तांनी त्याच्या चरणाचे रजकण द्यावे, म्हणजे भगवान त्या रजकणाची उटी लावणार, डोकेदुखीचा त्रास बंद होणार. त्या गोपिकांनी तिथल्या जमिनीवर आपले पाय घासायला सुरुवात केली आणि नारदांना सांगितलं, तुम्हाला जेवढे रजकण पाहिजे तेवढे घेऊन जा, आम्ही देवाचे भक्त आहोत की नाही आम्हाला माहिती नाही, पण जर कदाचित आमच्या रजकणाचा उपयोग होऊन भगवंताची डोकेदुखी बंद होत असेल तर लागेल तेवढे रजकण घेऊन जा. नारदजी म्हणले, तुम्हाला काही कळतं का, म्हणजे सांगा ना,
तुमच्या चरणाचे रजकण देवाने आपल्या मस्तकावर लावलेत. नरकात जावं लागेल की नाही? गोपिका म्हणल्या पहिली रजकण तर घेऊन जा. नरकात जायचं का न जायचं ते आम्ही पुढे पाहू. जर भगवंताची डोकेदुखी राहत असेल आणि आम्हाला स्वर्गात जाण्याचा प्रसंग येत असेल तर स्वर्गही आमच्याकरता नरक आहे. आणि आमच्या रजकणामुळे भगवंताचे डोकेदुखी थांबत असेल, नरकात जरी गेलो तर देवाच्या आनंदामध्ये आम्हाला आनंद आहे, तो नरकसुद्धा आम्हाला सुख देणाराच आहे. याला म्हणतात खरा प्रेमी भक्त. तस्मिंस तत्सुख सुखित्वम. हे प्रेम आहे. आणि असा प्रेमळ भक्त भगवंताला सुद्धा युगायुगाची वाट पाहिल्यानंतर मिळतो. म्हणून भगवंताने म्हटलं आहे बघा, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. दुर्लभः नाही शब्द, त्याच्याकरता पुन्हा विशेषण वापरलं. सुदुर्लभः म्हणजे चांगल्यात चांगला दुर्लभ आहे. आता देवाला सगळ्या गोष्टी सुलभ आहे. संकल्प केला की सगळं मिळतं. पण देवाला सुद्धा असा महात्मा युगायुगाची वाट पाहिल्यानंतर मिळतो. तुकोबारांचे एक वचन आहे, जन्मोनी झाला अवघिया वेगळा, मनोनी गोपाळा दुर्लभ तो. देवाचा भक्त तो देवासीच गोड, आणि काशी चाळ नाही त्याची. या अभंगातलं हे चरण आहे. जन्मापासून तो सगळ्या संसारापासून वेगळा झाला म्हणून देवाला सुद्धा तो दुर्लभ आहे. आणि असा दुर्लभ भक्त जर आपल्याला मिळाला, त्याच्या प्रेमसुखाचा आनंद भोगत असताना जर तो अल्प काळापर्यंत मिळाला तो कुणाला सहन होणार आहे? हे देवाचं भाग्य आहे की देवावर निष्काम आणि निस्सीम प्रेम करणारे भक्त देवाला भेटतात. आणि म्हणून भगवान सावध आहे. ज्ञानोबाराय आपल्या मनाशी संवाद करतात की देवाच्या मनामध्ये असं चाललेलं आहे, असा विचार आहे देवाच्या मनामध्ये. म्हणून ब्रह्मविद्या प्रगट करत असताना सुद्धा भगवंताने थोडासा आड पडदा ठेवला. काल आपण एक प्रमाण पाहिलं होतं, ब्रह्मज्ञानाच्या अगोदरही द्वैत असतं आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही द्वैत असतं. पण पूर्वी असणारं द्वैत मोहाला कारण आहे आणि नंतरच असणारं द्वैत हे कल्पित आहे, ते भक्तिप्रेम सुखाला कारण आहे. द्वैतम मोहाय बोधात प्राक जाते बोधे मनीषिणः भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. द्वैतम मोहाय, पण कधी? बोधात प्राक, ब्रह्मज्ञान होण्याच्या अगोदर. प्राक म्हणजे पूर्वी. बोधात प्राक, आत्मबोधाच्या अगोदर असणारं द्वैत मोहाला कारण आहे. पण जाते बोधे मनीषिणः, मुमुक्षुला जर बोध प्राप्त झाला तर आता भक्त्यर्थम, भक्तिप्रेमसुखासाठी बाधित झालेलं कल्पित असणारं द्वैत अद्वैतापेक्षा सुंदर आहे. कारण अद्वैतामध्ये उपाधीचा भाग स्वीकार करून देव आणि भक्ताचा व्यवहार होत नाही. मग त्या अद्वैताची बैठक न मोडता कल्पित द्वैताचा अंगीकार करून भक्तिप्रेम सुखाचा आनंद भोगता येतो. आणि जर अर्जुन माझ्याशी एकरूप झाले तर तो आनंद मला भोगता येणार नाही. ही देवाच्या मनातली असणारी काकुळती आहे. भगवान म्हणतात, अर्जुना तुझ्या या प्रेमाला कुणाची नजर लागू नये. कोणाची लागू शकते? दोघांचे लागू शकते. जया सोहम भाव अटक, मोक्ष सुखा लागून रंक, तयाची यदिठीचा जने कलंक, लागेल तुझी या प्रेम. दोन महात्मे घेता येतील किंवा एकाही महात्म्याचा आपल्याला विचार करता येईल. जया म्हणजे ज्याला, सोहम भाव अटक, अटक शब्दाचा अर्थ आहे प्रतिबंध, अडथळा किंवा अडचण. जया म्हणजे ज्या भक्तिप्रेम सुखाला सोहम भावाचा प्रतिबंध आहे. आता हे दोन्ही सोहम, त्यामध्ये सह अहम असे दोन प्रकारचे सर्वनामाचे भाव आहे. अहम म्हणजे मी, सह म्हणजे तो. आता हे सुद्धा सहपद जे आहे ना, ते तत्सर्वनामाचं पुल्लिंगातलं प्रथमा विभक्तीचं एकवचन आहे. ते कुठून आलं? यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्ते विसंविशन्ति
तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. हे तद्ब्रह्म शब्द आला की नाही, व त्या तत्सर्वनामाचं पुल्लिंगामध्ये जर आपण प्रथमा विभक्तीचं एकवचन घेतलं की त्या तत्सर्वनामाचा भाव होतो तो परमात्मा. आणि अहम म्हणजे मी. तो परमात्मा मीच आहे, तो परमात्मा मीच आहे असा अंतकरणाला भाव प्राप्त झाला की त्याला सोहम भाव असं म्हणतात. हा सोहम भाव देहभाव घालवणारा आहे. देहभावाला, जीवाला अनादी कालापासून प्रत्येक जन्मामध्ये देह मिळतो. जो देह प्राप्त झाला त्या देहावर त्याचा अहंकार जोडून बसतो. म्हणजे नवीन देह मिळाला की देहच मी आहे असा प्रत्येक जन्मात जो भाव प्राप्त होतो त्याला देहोहम असं म्हणतात. आणि देहोहम भावाला जर दूर करायचं असेल तर त्याला ब्रह्मभाव प्राप्त व्हावा लागतो. एकच भाव अंतकरणामध्ये राहू शकतो. एकतर देहभाव राहील, नाहीतर ब्रह्मभाव राहील. आणि त्या ब्रह्मभावाला मीपणा आला की त्यालाच सोहम, ते ब्रह्म मीच आहे असा भाव प्राप्त होतो. आणि जर सोहम भाव प्रतिती प्रगट झाली तर शरीर भाव नष्ट होतो. ज्ञानोबांची ओवी आहे, ते शरीर भाव नासती इंद्रिय विषय विसरती, जै सोहम भाव प्रतिती प्रगट होय. याला सोहम चिंतन असं म्हणतात किंवा अहम सहा असं दोन पद्धतीचं चिंतन आहे. सोहम, अहम सहा. तो परमात्मा मीच आहे किंवा मीच परमात्मा आहे. आणि एकरूपतेचा हा भाव प्राप्त झाला की भक्ती प्रेम सुखाला हा सोहम भाव अटक म्हणजे प्रतिबंध करणार आहे. जे सोहम भावामध्ये रंगलेले आहे तयाची दिठीचा, त्यांच्या दृष्टीचा कलंक कदाचित तुझ्या प्रेमा लागेल. आणि तो लागू नये म्हणजे काय, जर अर्जुनाला सोहम भाव प्राप्त झाला तर त्याला मी अर्जुन, मी देवाचा भक्त असा भाव राहणार नाही. आणि असा जर भाव राहिला नाही तर तो माझी भक्ती करणार नाही. किंवा सोहम भाव प्राप्त झाला तर शिष्यभाव राहणार नाही. आणि शिष्यभावामध्ये तुम्हाला प्रश्नही विचारणार नाही. अर्जुनाने जर प्रश्न विचारला तर या निमित्ताने मला संवाद करता येतो. म्हणजे संवादाच्या आनंदासाठी, भक्तिप्रेम सुखाच्या आनंदासाठी सोहम भावाचा प्रतिबंध आहे. आणि सोहम भाव ब्रह्मविद्येनं प्राप्त होतो. म्हणून देवाने ती ब्रह्मविद्या प्रगट करत असताना आपली वैष्णवी माया वापरून अर्जुनाला या प्रसंगाला एकरूप होऊ दिलं नाही. जया सोहम भावाटक तयाची यदिठीचा झणे कळंक लागेल तुझ्या प्रेमा. हा झाला पहिला अर्थ. दुसरा पदातला अर्थ मोक्ष सुखा लागोनी रंक, तयाची यदिठीचा झणे कळंक लागेल तुझ्या प्रेमा. अर्जुना, तुझ्या प्रेमाला कदाचित यांचा दोष लागेल, कलंक लागेल. मोक्ष सुखाकरता काही अत्यंत रंक म्हणजे दीन झाले आहे. इथे दीन शब्दाचा अर्थ करत असताना भवस्वर्गा उबगले, मुमुक्ष योग ज्ञानावळ घले, पुढती नयो या निघाले, पैजा जेथ असा अर्थ घ्यायचा. दैन्य भावाला प्राप्त झाले म्हणजे नम्र झाले. जेथे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आहे आणि परमानंदाची प्राप्ती आहे त्या स्वरूपाला मोक्ष सुख असं म्हणतात. आणि या अध्यात्मशास्त्रामध्ये मोक्षाच्या पलीकडे कोणतंही सुख नाही. त्या मोक्षामध्ये पुन्हा 4 प्रकार. देवाच्या लोकाला जाणं, सलोकता. एखादा देवाच्या लोकामध्ये गेला वैकुंठामध्ये, पण देव राजधानीमध्ये राहतात आणि हा गावात राहतो, चालणार नाही. देवाच्या जवळ गेला पाहिजे. जवळ जाणं याला समीपता मोक्ष असं म्हणतात. जवळही गेला पण देवासारखा आकार नाही मिळाला, देवासारखं रूप मिळालं पाहिजे, त्याला सरूपता मुक्ती असं म्हणतात. सरूपता मुक्ती मिळत असताना भगवान सर्व स्वरूप देतो भक्ताला, पण 2 गोष्टी देत नाही. गळ्यातला कंठी कौस्तुभमणी देत नाही आणि हृदयावर असणारं श्रीवत्स लांछन चिन्ह जे आहे ते देत नाही. बघा, श्रीवत्स लांछन हे परमात्मा कुणालाही देत नाही. आणि कंठामध्ये असणारा जो कौस्तुभमणी आहे
तो देत नाही. नाहीतर भक्त आणि देव दिसायला सारखेच दिसतात. याला स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. या तिन्ही जरी मुक्ती मिळाल्या तरी तो वेगळा राहतो. आणि खरा मोक्ष आहे सायुज्य नावाचा मोक्ष, ज्याच्यामध्ये देव भक्त दोन्ही एकरूप झाले, ते एकरूप होऊन जातात. याला सायुज्य मोक्ष असं म्हणतात. धर्म अर्थ काम मोक्ष यामध्ये मोक्षच परमपुरुषार्थ आहे. आणि त्याही मोक्षामध्ये सायुज्य मोक्ष हा खरा पुरुषार्थ आहे. देवाच्या स्वरूपापासून तो वेगळा राहत नाही. अशा मोक्ष सुखाकरिता जे अत्यंत दीन झाले आहे, रंक झाले आहे, अर्जुना त्यांचीसुद्धा तुला नजर लागू नये. कारण का, त्यांची जर तुझ्यावर नजर पडली तर तू सुद्धा भक्तिप्रेम सुखासाठी नाही, मोक्ष सुखासाठी प्रयत्न करशील. आणि भक्तिप्रेम सुखासाठी मोक्ष सुखाला तुच्छ मानणारा भक्ताचा एक वर्ग आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी, किंवा 9व्या अध्यायामध्ये ओवी आहे. जया भक्तीची तुली प्राप्ती, जे कैवल्याते परवते सर म्हणते. जयाची लिले माझी नीती, जी आली दिसे. भक्तिप्रेम सुखाची एवढी प्राप्ती की त्यासाठी जे कैवल्याला सुद्धा पलीकडे सर असं म्हणतात. किंवा जयाची आवडी केली मज शिकळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कोळे. भक्तीसाठी भोगाचाही त्याग करावा लागतो. नवल असा आहे की भक्तिप्रेम सुखासाठी मोक्षाचाही त्याग करावा लागतो. मोक्षा एवढे सुख, सुख नव्हे तेचे दुःख. मोक्षाला सुद्धा बाजूला सारणारे ते आहे, पण कदाचित सोहम भावामध्ये रमणारे आणि मोक्ष सुखामध्ये रंक झालेले, म्हणजे मोक्ष सुखासाठी दिनवाना भाव धारण करणारे, हे सुद्धा परमार्थातले उच्च अधिकारी आहे बरं. पण कदाचित अर्जुना तुझ्या प्रेमाला यांचा कलंक लागेल. तुझी या प्रेमा तयाची दिठीचा कलंक लागेल. पण भगवान म्हणतात जने, अर्थात लागू नये. जने शब्द हे अव्यय आहे, निषेधार्थाचं प्रतिपादन करणारं. तुझ्या प्रेमाला यांची नजर लागू नये. बरं, जर कदाचित अर्जुनाला सोहम भाव प्राप्त झाला किंवा मोक्ष सुखासाठी अर्जुनजी अतिशय दैन्यवाना भाव धारण करून, म्हणजे नम्रता धारण करून प्रवृत्त झाले, अडचण काय आहे? अडचण महत्त्वाची पुढे आहे. विपाये अहम भाव याचा जाईल, मी त्याची हा जरी होईल, तरी मग काय किजेल एकलेया. ही सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे. एकटं कुणालाच करमत नाही. एकटं आपल्याला करमत नाही, यात नवल नाही. देवाला सुद्धा करमत नाही एकटा. एकाकी न रमते एकलेन कंठेची, म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने. गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे, 5 महाभूते बहुतेके भिन्ने भिन्ने हो. एकटं देवालाही करमत नाही, एकटं आपल्यालाही करमत नाही. पण आपलं एकटं वेगळं असतं. आपल्याला करमत का नाही, आपलं सवय लागली कोणाच्या तरीच संगतीमध्ये राहण्याची. मनुष्य एकटा राहत असताना जेवढा वापर मोबाईलचा नाही करत, आपला लोकात राहत असताना जेवढा वापर नाही करत, त्याच्यापेक्षा जास्त एकटा असताना करतो. याचा अर्थ एकट्याला करमत नाही. पैसृष्टीच्या उपक्रमा पूर्वेगा विरोत्तमा, वेडायसा ब्रह्मा एकला होता. तिथे ब्रह्मदेवाचं वर्णन आलं की सृष्टीच्या प्रारंभाला ब्रह्मदेव एकटा होता. त्याला बरा म्हणता वेडा होता असं नाही, वेडायसा म्हणजे वेड्यासारखा होता. वेडा असणं वेगळं आणि वेड्यासारखं असणं वेगळं, दोन्हीत फरक आहे ना. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे, आपण वेडे आहोत हे ज्याला कळत नाही तो खरा वेडा. आणि कधी कधी चांगलं वागतो, कधी कधी वारं शिरतं, तो वेड्यासारखा असं होतं कधी कधी. तर सृष्टीच्या प्रारंभाला ब्रह्मदेव गोंधळल्यासारखा झाला होता, वेडा होता असं नाही. वेडायसा ब्रह्मा एकला होता. वेड्याच्या बाबतीत एक उदाहरण ऐकलं आहे, तुम्ही ऐकलं असेल कदाचित. वेडे काय करतील काय सांगता येत नाही. एक जण म्हटला वेडा, मी भारताचा पंतप्रधान आहे. तो मला अजिबात नाही, तो भारताचा पंतप्रधान होणारच नाही. म्हणजे का,
अजून मी राजीनामा कुठं दिला आहे यांनी राजीनामा दिल्याशिवाय तो होणार नाही. असं ब्रह्मदेव वेड्यासारखा होता, गोंधळलेला. देवाच्या मनातला भाव ज्ञानोबा सांगतात, जर अर्जुनाला सोहम भाव प्राप्त झाला तर ब्रह्मभावामध्ये देहोहम हा भाव राहत नाही. ब्रह्मभावात कोणताच भाव राहत नाही, देहोहम राहत नाही. पुढे जाऊन सांगू का, ज्याला खरी ब्रह्मरूपता प्राप्त झाली ना, त्या ब्रह्मरूपतेमध्ये मी ब्रह्म आहे हाही भाव राहत नाही, कारण तो सुद्धा कल्पित आहे. मी ब्रह्म हा भाव खोटाच आहे. तो अहम देहोहम भावाला घालवितो आणि तो स्वतः निवृत्त होतो. म्हणून तर ब्रह्माला ब्रह्म असंही म्हणता येत नाही, ते फक्त आपण नाव दिलेलं आहे. आणि देवाला नेमकं हेच वाटतं आहे. कदाचित विपाय, विपाय म्हणजे ब्रह्मविद्या जर मी प्रगट केली आणि त्या ब्रह्मविद्येचा परिणाम होऊन अर्जुनाच्या ठिकाणचं द्वैत जर कदाचित गेलं, विपाय अहम भाव याचा, याचा म्हणजे या अर्जुनाचा. ज्ञानेश्वरीमध्ये काही असे ठिकाणं आहे की जिथे भक्तराज अर्जुन देवाशी एकरूप होत होते, पण देवाने मात्र अर्जुनाला मुद्दाम एकरूप होऊ दिलं नाही. 15व्या अध्यायामध्ये जो अर्जुन श्रीकृष्णे विरत होता, तो प्रश्नावळीची कथा पुन्हा ऐकण्यासाठी मागं आला. किंवा 18व्या अध्यायामध्ये पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, पूर्ण ब्रह्म ओवीतला अर्थ आहे बरं, पूर्ण ब्रह्म झाला पार्थ, परी पुढील साधावया कार्यार्थ, मर्यादा श्रीकृष्णनाथ उल्लंघोनिधी. तो अर्जुन दुःखे देहाची सीमे, म्हणजे तो अगदी अर्जुन नावाला विसरलेला होता, पण भगवंताला उत्तर द्यायचं म्हणून कसा तरी तो देहभावावर येण्याची इच्छा नसतानाही आला. देवाने त्याला ब्रह्मभावाशी एकरूप होऊ दिलं नाही. का? त्याचं कारण इथं आहे. विपाये अहम भाव याचा जाईल. जर अर्जुनाचा मी अर्जुन आहे, मी देवाचा भक्त, मी सखा, मी शिष्य, हे सगळे अहमभाव आहे ना, आणि हा जर अहमभाव ब्रह्मभावामध्ये गेला तर मग काय होईल, मी तेच हा जरी होईल. हा अर्जुन म्हणजे मीच होईल, माझ्या स्वरूपाला हा प्राप्त होईल. आणि मग काय होईल, मी आणि तो न राहता फक्त मी राहील, म्हणजे एकटं माझं स्वरूप राहील, म्हणजे एकच राहील. देव म्हणता ही तर अडचण आहे, तरी मग काय कीजेले एकले या. मग मी एकट्याने नेमकं काय करावं, कारण एकट्याला करमत नव्हतं म्हणून सृष्टी निर्माण केली. आणि त्या सृष्टीमध्ये सर्वोत्तम आनंद मला मिळाला तो भक्तापासून. आणि तो भक्त जर आता माझ्याशी एकरूप झाला, एकतर असं आहे जगामध्ये आतापर्यंत अनेक भक्त झाले, देवाने ते सगळे भक्त बाजूला सारले. कधी? जेव्हा हे 5 पांडव जन्माला आले तेव्हा. आणि 5 पांडवामध्ये सुद्धा सर्वात प्रिय कोण असेल तर भक्त राजा अर्जुन. म्हणजे सगळे भक्त बाजूला सारले, पांडवांना जवळ केलं आनंदासाठी. त्या पांडवामध्ये सुद्धा अर्जुनाच्या बाबतीमध्ये अत्यधिक प्रेम, आणि ज्याच्यावर अत्यधिक प्रेम करावं तो अर्जुन जर माझ्याशी एकरूप झाला तर मग एकट्याने नेमकं काय करावं. तरी मग काय कीजेले एकल्या, कारण बाकीचे भक्त बाजूला सारलेले आहे, तेवढं देवाचं प्रेम नाही. 4थ्या अध्यायामध्ये सांगतात ज्ञानोबा आहे, जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माते देवकेशी, जेन सांगेची बंधुबळी भद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी बोलत. या श्री जगदीश्वराचे प्रेम येत दिसतसे रूपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम प्रेम केले, पुण्य केले, सर्वोत्तम पुण्य केलं आहे की त्यामुळे एवढ्या प्रेमाचा तो भागीदार झाला. देवाच्या मनातली भावना, मग एकट्याने मी काय करावं. का बरं? कारण एकट्याला आनंद होत नाही. यासाठी भगवान म्हणतात, अर्जुनाच्या बाबतीतला माझा भाव असा आहे, दिठीचे पाहता निविजे, कातोंड भरुनी बोलीजे, ना तरी दाटून खेव दिजे. ऐसे कोण आहे? अर्जुनाच्या बाबतीमध्ये देवाच्या संबंधाने काही भाव आहे मनात आलेले. पहिला भाव असा आहे की अर्जुनाला दृष्टीने पाहिल्याबरोबर
देवाने शांत होऊन जावं. देवाला अर्जुनाच्या प्रेमाचं वेड लागलं. किती वेड लागलं? ज्ञानोबा म्हणतात, हा अर्जुन जर रागवला ना तर देवाने सहन करावं, रुसला तर देवाने त्याला समजावून सांगावं. ज्ञानोबा म्हणतात, मला तर असं वाटतंय या देवाला अर्जुनाच्या प्रेमाचं वेड लागलंय. हा कोपे की निवांतसा आहे, हा ऋषे तरी बुजावितच आहे. नवल पिशे लागले आहे पार्थाचे देवा. देवाला अर्जुनाचं वेड लागलं. इतकं वेड लागलं की अर्जुनाला पाहिल्याबरोबर, एरवी व्यवहारातला नियम असा आहे आपला, आपण देवाला पाहिलं की आपण शांत होतो. पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनी. पण देवाचं तसं नाही. देवाने अर्जुनाला पाहिलं की देवाने शांत होऊन जावं. देठीची पाहता निविजे. निविजे म्हणजे शांत व्हावं. अर्जुनाला केवळ दृष्टीने जरी पाहिलं तर देवाचा शीन भाग हरून जातो. व्यवहारातलं उदाहरण आहे, कधी कधी आईवडील दिवसभर काबाड कष्ट करतात, प्रचंड काम करतात बघा, सगळं अंग दुखतं, त्यांना शीन होतो. पण घरी आला, वडील आणि आई घरी आले आणि एकुलता एक मुलगा पाहिला पाळण्यामध्ये की भाग गेला, होतं की नाही असं? ते नजर पाहिल्याबरोबर प्रेम असतं. ते वात्सल्य संपन्न आईने आणि वडिलांनी मुलांकडे जरी पाहिलं तरी दृष्टी टाकल्याबरोबर शीन भाग हरे, त्यांचा शीन भाग हरून जातो. तसं परमात्म्याला सुद्धा होत आहे. भक्ताला पाहिलं की भगवान शांत होऊन जातात. भागवतामध्ये उदाहरण आलं, हिरण्याक्षाचा वध भगवंताने वराह अवतारामध्ये केला आणि आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यपू तयार झाला. त्याने आदेश दिला सगळ्या राज्यात, अजिबात देवाचं नाव घ्यायचं नाही, पत्रिकेतही छापायचं नाही, आमचे येथे श्री कृपे करून असं काही छापायचं नाही, आमचे येथे हिरण्यकश्यपू कृपे करून असं काहीतरी, नाम घेऊन येते देवाचे, हे विरुद्ध हिरण्यकश्यपूचे, असे त्यानं आदेश दिला. देवाचं नावसुद्धा घ्यायचं नाही. पण देवाची लीला अशी की त्यांच्याच उदरी महान भगवत भक्त प्रल्हादांचा जन्म झाला. परिणाम असा, त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून वरदान मागून घेतले. मला दिवसा नको, रात्री नको, घरात नको, बाहेर नको, मानवाकडून नको, पशुकडून नको, शस्त्र नको, अस्त्र नको, 12 महिन्यात नको, असे सगळे वरदान मागून घेतले. आणि त्या वरदानातून त्यांना असं वाटलं हिरण्यकश्यपूला, मी ब्रह्मदेवाला सुद्धा फसविलं. मी अमरपणाचं वरदान मागितलं तर दिलं नाही. मी म्हटलं होतं एका वाक्यात मला अमर करा. ब्रह्मदेव म्हणले मीच मरका आहे, तुला काय अमर करणार. मग तेच वरदान दुसऱ्या शब्दात मागून घेतलं. असं हिरण्यकश्यपूला वाटलं की मला दिवसा नाही, रात्री नाही, झालो ना अमर. घरात नाही, बाहेर नाही, आकाशात नाही, जमिनीवर नाही, सगळे वरदान मागून घेतले. आणि भक्त प्रल्हादाचा नाश करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्तिप्रयुक्ती केल्या. भक्त प्रल्हादाला देवाने वाचविलं सगळ्या संकटातून. राग आला त्याला, मी इतके प्रयोग केले, एकदाही हा मुलगा माझ्या हातून मरत नाही, देवाचा भक्त आहे. त्याने विचारलं, तुझं रक्षण करणारा परमात्मा कुठे आहे? भक्त प्रल्हादाने उत्तर दिलं, कुठे आहे? अहो बाबा, कुठे नाही असं म्हणा, तो नाही ऐसा ठाव उरणासे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे भरला घन दाट हरी दिशे. हिरण्यकश्यपूला सगळीकडे आहे म्हणे, हो. न व्यापित्वा देश तंतो, सगळीकडे आहे. या खांबात आहे का? न खांबातही आहे. जे त्याने खांबावर लत्ता प्रहार केला त्या स्तंभातून परमात्मा प्रगट झाले. कोणत्या? नृसिंह अवतारातून. आणि हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी त्याला उचललं, मांडीवर ठेवलं आणि त्याचा वध करणारा तो हसू लागला. तो मला नाही, तो माझा वध करू शकत नाही. म्हणजे का? मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे आणि जर वध केला तर ब्रह्मदेवाच्या शब्दाला कलंक लागेल, वरदान करून फसविल्यासारखं होईल. भगवंताने विचारलं, तुला काय वरदान आहे? तुझ्या मरण्याच्या काय अटी ते फक्त सांग. तो मला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही,
भगवान म्हणाले आता दिवस आहे का रात्र आहे. तर इकडं पाहिलं तर सूर्य नव्हता, रात्रही प्रारंभ झाली नव्हती, संध्याकाळ होती. म्हणून संध्याकाळी अभ्यास करायचा नसतो. सूर्यास्ताच्या अगोदर 15 मिनटं आणि सूर्यास्तानंतर 15 मिनटं असं म्हणतात की तेवढा संध्याचा काळ आहे. 4 कर्म करायचे नसतात. संध्याकाळामध्ये संध्याकाळी चत्वारी कार्यानी 4 प्रकारचे कार्य करू नये. वर्जन करावं. अभ्यास, शयन, भोजन आणि विषयाचं सेवन या 4 गोष्टी करू नये. म्हणून तर आपण संध्याकाळी काय घेतो? हरिपाठ. ते करावं, कारण ते कर्म महत्त्वाचं आहे. दिवस नाही रात्र नाही, पहिली अट उत्तीर्ण केली. म्हणे मग मला सांग, आकाशामध्ये आहे का जमिनीवर? भगवंताने त्याला मांडीवर घेतला होता. घरात आहे का बाहेर? दरवाजाच्या उंबऱ्यावर घेतला. मी मानव आहे का पशु आहे? अर्ध शरीर मानवाचं, अर्ध पशुचं. बरं, माझ्याकडे नख आहे, अस्त्र आहे का शस्त्र आहे? आणि मग हिरण्यकश्यपूचा वध केला. भगवंताने त्याच्या आतड्यांच्या माळा आपल्या गळ्यात घातल्या, पण भगवान शांत नाही झाले. असं म्हणतात की त्या हिरण्यकश्यपूचं रक्त लागल्यामुळे भगवंताच्या नखाचा दाह होऊ लागला. आणि तो दाह शांत होण्यासाठी भगवंताने ते उंबराचं झाड आहे ना, औदुंबर, त्याच्यामध्ये आपले नख खुपसले. कारण त्याचं पाणी किंवा ते झाड थंड असतं. पण दोष उंबराला लागला. गुरुवारी दादा सांगत असतात. मग त्या औदुंबराने विचारलं, म्हणे प्रभू, ते हिरण्यकश्यपूचं रक्त माझ्या अंगात लागलं, तुमचा झाला दाह शांत, पण माझा वाढला ना. मग भगवंताने वरदान दिलं की तुझ्या खाली कोणताही व्यक्ती बसला की त्याचं पुण्य तुला आपोआप लागेल. म्हणून उंबराच्या झाडाखाली जास्त करून बसायचं नसतं. आणि अजून एका झाडाखाली बसायचं नाही. कोणतं? हिवराची दाट सावली, सज्जनी जैसे वाळले. पण मग आता उंबराच्या झाडाखाली बसायचं नाही, मग करायचं काय? जर आपलं पुण्य उंबराकडे जाऊ नये असं वाटत असेल तर नृसिंह भगवंताचं नामस्मरण करायचं, म्हणजे आपलं पुण्य आपल्याकडे सुरक्षित राहतं. ते भगवंताचा दाह शांत झाला हाताचा, पण क्रोध काही शांत होईना ना. आणि मग देवाला असं वाटलं, हे राग जर यांचा शांत नाही झाला तर हे सगळे ब्रह्मांडाला नष्ट करतील. काही का होईना पण आपण भगवंताला शांत केलं पाहिजे. ते हिरण्यकश्यपूचा वध झाला तरी भगवान खांब पाडतच होते, तिथले टक्कर देतच होते कशाला कशाला. देवाने विचार केला, हे जर याच्यातून बाहेर पडले, या महालातून, तर ब्रह्मांड नक्की नष्ट होणार. करावं काय? देव म्हणले, नारदजी म्हणले, चला तुमच्याकरता अवतार आहे. देवाला सांगितलं, चला तुम्ही पुढं. त्याने नाही, आमचं काम संपलं आता हिरण्यकश्यपूचा वध झाला, आता आम्हाला कोणाची भीती नाही. आम्ही देवाकडे गेलो तर देव आमचा वध करेल. ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही चला म्हणे, तुम्ही आमच्या ज्येष्ठ आहेत. ज्येष्ठ नागरिकाला मान दिला पाहिजे ना. बसमध्ये असतं बघा, ज्येष्ठ नागरिकाकरता राखीव, तर तुम्हाला पहिला मान. त्याला मी तर अजिबात जाणार नाही. म्हणजे का? या हिरण्यकश्यपूच्या उन्मादपणाला मीच तर कारण आहे. वरदान मी दिलं आहे आणि भगवंताने कानाखाली लावली, मग काय करता? ब्रह्मदेव म्हणले, मी जाणार नाही. म्हणे मग आपण लक्ष्मीकडे जाऊ. कारण मनुष्य व्यवहारामध्ये किती जरी रागीट असला तरी घरी त्याचं काही चालत नाही. पण आपण लक्ष्मी मातेला सांगू की तुम्ही देवाला शांत करा. लक्ष्मी माता म्हणलं, का नाही? आपल्यात तेवढं सामर्थ्य आहे, नक्की मी देवाला शांत करणार. पाहिल्याबरोबर जे लक्ष्मी माता आल्या तर भगवंताची लीला चालू होती, खांब पाडायचा कार्यक्रम. ते म्हणले, नाही, हे आमचे मिस्टर नाही. का बरं? त्यांचं वर्णन काय केलंय? शांताकारण भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम. इथं तर वेगळाच खेळ चालू आहे. असं वाटतं निवडणुकीतून विजय झालेला हा उमेदवार आहे. हा इतका अंगावर गुलाल आहे यांच्या, असंच वाटतं यांच्याकडं पाहिल्यानंतर. शांताकारण हे त्यांचं वर्ण. हे आमचे पतिदेव स्वामी असू शकत नाही. नारदजी हुशार. ते म्हणले, ज्याच्याकरिता हा अवतार झाला की नाही त्या भक्त प्रल्हादाला आपण पुढे करू. 5-6 वर्षाचं वय आहे भक्त प्रल्हादाचं. आणि ते भगवान परमात्म्याच्या समोर गेले. ज्ञानोबरायांचा अभंग आहे. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नरहरी, उचलोने घेतला कडीये वरी भक्त सुखे निवाला.
निवाला म्हणजे शांत झाला. जो कोणाजवळही भगवंताने भक्त प्रल्हादाला उचललं, आपल्या मांडीवर ठेवलं आणि स्वतःच्या जिभेनं भक्त प्रल्हादाला परमात्मा चाटू लागले. दिठीचे पाहता निवेचे, दृष्टीने पाहिल्याबरोबर शांत व्हावं हा भक्त प्रल्हादाचा अधिकार आहे. किंवा अर्जुनांच्या बाबतीमध्ये सांगायचं ठरलं तर महाभारतीय युद्धामध्ये त्या दुर्योधनाने सांगितलं, पितामह तुम्ही फक्त शरीराने आमच्याकडे आहात, मनाने पांडवांचं हितचिंतन करता, तुम्ही आमच्याशी एकनिष्ठ नाहीत. आता जन्मल्यापासून तर मृत्यूच्या काळापर्यंत हस्तिनापुराच्या राजगादीशी एकनिष्ठ कोण असेल तर भीष्म पितामह आहे. जे माणसं एकनिष्ठ असतात ना कोणत्याही संघटनेमध्ये, पक्षामध्ये, त्यांना उतार वयामध्ये दुखवलं नाही पाहिजे बघा. कारण त्यांनी आपलं जीवन, आपलं आयुष्य निष्ठापणाला लावलेले असते. म्हणजे त्यांनी नेत्याला मोठं केलेलं असतं. असं ते ऐकलं आहे मी की नेते गाडीमध्ये फिरतात आणि स्कूटरवर फिरतात, त्याची निष्ठा महत्त्वाची असते. पण दुर्योधनाला काय घेणं नाही. तो बोलला म्हणजे पितामह मनाने तुम्ही आमच्याशी एकनिष्ठ नाही. त्यांना राग आला, उद्या निष्पांडवी पृथ्वी करेल, नाहीतर मग मी शरपंजरीच पडेल. भीषण युद्ध झालं. पण त्या युद्धामध्ये भक्तराज असणारे अर्जुन पूर्ण ताकदीनिशी युद्ध करत नाही. कारण पितामहाच्याबरोबर युद्ध करायचं म्हटलं की त्यांना ते बालपण आठवू लागलं ना. वडिलांचा आधार नसताना, वनवासी जीवन जगत असताना सर्वात मोठा आधार आम्हाला कोणी दिला? भीष्म पितामहाने दिला. आणि ज्यांच्या अंगा खांद्यावर आपण खेळलो, युद्धामध्ये समोरासमोर त्यांना मारावं. धर्मयुद्धामध्ये नातेसंबंधाला महत्त्व नसतं. धर्मयुद्ध हे धर्मयुद्धच असतं. तिथे नातेसंबंध पाहावा लागत नाही, हे गीतेनं शिकवलं आहे. धर्म कर्तव्य इतकं महत्त्वाचं आहे की त्या कर्तव्याच्या भूमिकेवर चालताना बऱ्याचदा बरेच प्रसंग येतात आणि मनुष्य विचलित होऊ शकतो. पण कर्तव्य हे कठोर असतं बघा. कर्तव्य हे कठोरच असतं आणि ते कठोरपणाने पाळावं लागतं. युद्धामध्ये पूर्ण ताकदीनिशी युद्ध करत नाही. भगवान सांगायचे, अर्जुना दौर्बल्यम त्यक्त्वा, हे मनाचं दौर्बल्य टाक आणि पूर्ण क्षमतेनिशी युद्ध कर. पण पितामह पाहिले की अर्जुनाचे बाण सैल सुटायचे आणि पितामह मात्र ताकदीने युद्ध करायचे. प्रचंड युद्धाचा परिणाम आहे, भगवंताला राहवलं नाही. आणि एका प्रसंगामध्ये भगवंताने उडी खाली घेतली. कारण पितामह ऐकत नाही, अर्जुन युद्ध करत नाही. स्वतः खाली उतरले, रथाचं चाक घेतलं म्हणा किंवा स्वतः सुदर्शन चक्र धारण केलं आणि अत्यंत आवेशामध्ये पितामहाचा वध करण्यासाठी भगवान परमात्मा त्या युद्धामध्ये निघाले. आणि त्यांच्या पाठीमागे अर्जुनाने उडी टाकली की प्रभू असं करू नका, कन्हैया असं करू नका, असं करू नका, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. भगवान म्हणले, काय शांत व्हा? तुला युद्ध करायचा अधिकार आहे, तू युद्ध करत नाही. आणि पितामह तुझ्या देखत कितीतरी सैन्याचा नाश करत आहे. जर या प्रसंगाला पितामहाला आवरलं नाही तर अधर्माचा विजय होईल आणि धर्माचा पराजय तुझ्यामुळे होईल. आणि मी हे सहन करू शकणार नाही. मी सगळं सहन करेल, पण माझ्या उपस्थितीमध्ये धर्माचा पराजय होत असेल तर ते मला सहन होणार नाही. कारण धर्माच्या रक्षणासाठी माझा अवतार आहे. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तुला मी संधी दिली आहे, जगामध्ये तुझी कीर्ती होईल. आणि ते विसरला, तो युद्ध करत नाही. त्यामुळे आता मला युद्ध मलाच करावं लागेल. भगवंताने सुदर्शन चक्र प्रगट केलं आणि तिकडे पितामह हात जोडून उभे राहिले की प्रभू या आणि माझा वध करा. अर्जुनजी देवाला मागून आवरत होते, मागे उभा राहून. भगवान आवरले गेले नाही. आणि जेव्हा भक्तराज अर्जुन देवाच्या पुढं गेले, पुढे जाऊन हात जोडून म्हणतात, प्रभू आता मी युद्ध करेन, तुम्ही काळजी करू नका. देवाचा प्रचंड आवेश होता, पण त्या आवेशामध्ये भगवान एका क्षणात शांत झाले. दिठीचे पाहता निवेजे, अर्जुनाकडे पाहिल्याबरोबर देवाला राग आला होता पितामहाचा, पण शांत झाले. पुढचाही भाग सांगून जातो. शांत झाले, भगवंताला आवरलं आणि पितामह अर्जुनाला सांगू लागले, अर्जुना
का तू माझ्या प्रारब्धामध्ये आडवा आला? मला कळालं नाही. म्हणे अरे प्रभूंनी जर माझा वध केला तर यासारखं जगामध्ये भाग्य कोणतं आहे? श्रीकृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेशो करी तो कैशापरी न पवेल. देवाच्या हातून जर माझं मरण आलं असतं तर किती चांगलं झालं असतं. पण आज मात्र तुम्हाला हे यश दिलं नाही. युद्धाला तयार हो. युद्धाला प्रारंभ झाला. नंतरचा भाग आपल्याला माहिती आहे. आणि मग भक्तराज अर्जुन देवाला विचारलं, प्रभू तुमची तर प्रतिज्ञा होती ना, मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही. आणि का बरं शस्त्र धारण केलं? प्रभूने त्यातलं गमक सांगितलं. अरे ज्या दिवशी मी प्रतिज्ञा केली होती मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, ती बातमी गुप्तहेराच्या मार्फत पितामहाला कळाली. आणि पितामहाने मनातल्या मनात संकल्प केला, देवाची प्रतिज्ञा आहे, मी शस्त्र धारण करणार नाही. मीही प्रतिज्ञा करतो असं युद्ध करेन की देवाला हातामध्ये शस्त्र घेण्याकरता नक्की भाग पाडील. भगवान म्हणाले, मग आपल्या भक्ताची प्रतिज्ञा जर असेल तर त्याची खरी करावी. आपल्या अशा कितीतरी मोडलेल्या आहे, त्याच्यामध्ये आणखीन एक मोडली तर काय हरकत आहे? म्हणजे आपली प्रतिज्ञा आणि भक्ताची प्रतिज्ञा समोरासमोर आली तर पितामह भक्त आहे त्यांची प्रतिज्ञा खरी करावी आणि अर्जुनाचं रक्षण करावं. भीष्मपण केला खरा धनुर्धारा रक्षिले. त्या प्रसंगात देवाला राग आला होता, पण अर्जुनाला पाहिल्याबरोबर भगवान शांत झाले. दिठीचे पाहता निविजे, का तोंड भरून बोलीजे, ना तरी दाटून खेव दे जैसे कोण आहे. आणखीन काही विचार आहे त्याचं चिंतन आपण उद्या करू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.